हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा ब्लाउज डिझाईन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायला घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण इथं 11 घेतलेली आहे. तर गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला पट्टीने रेष मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जे आहे गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. अस्तरवरती आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. गळा जो आहे आपण इथं अस्तरवरती कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती आपल्याला इथं अस्तर ठेवून साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. जो गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला जे आहे टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा आहे तो कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घेतलेला आहे आपण. आता आपल्याला खालच्या साईडला इथं अगोदर दाब टिप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण दाब टिप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याला आपण दाब टिप मारून घ्यायचा आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. ब्लाउजचा जो गळा आहे आपण इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर दोन्ही साईडला आपण इथं टक जे आहे मारून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं ब्लाउजचा जो गळा आहे इथं तयार झालेला आहे. आपल्या ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी दुसऱ्या कलरचा कपडा घेतलेला आहे. चौकोनी आकारमध्ये कट करून त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये आपण डिझाईन जे आहे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपरला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. जो ब्लाउज आपण तयार केलेला आहे ब्लाउजच्या वरच्या साईडला ठेवून आपल्याला शोल्डरचा इथं पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवर. तर अशा प्रकारे ठेवून आपण साईडला इथं मार्किंग करून घेऊया. आतल्या साईडला पण बाहेरच्या साईडला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जे आहे शेप बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला कॅनव्हास पेपर जे आहे कट करून घ्यायचा आहे आकारानुसार.
तर राऊंड शेप मध्ये आपण इथं जे आहे कॅनव्हास पेपर जे आहे कट करून घेतलेला आहे. कॅनव्हास पेपर सारखंच आपल्याला इथं दुसऱ्या कलरचा कपडा जे आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. कॅनव्हास पेपरच्या खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे. सेंटर मध्ये आपण इथे एक पिन लावून घेऊया. त्यानंतर आपल्याला साईडला फोल्ड करून अशा प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण एका पॅचला इथं शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा पॅच पण आपण इथं तयार करून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर दोन्ही पॅच आपण इथं राऊंड शेप मध्ये तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपण जे डिझाइन बनवलेलं आहे तिथं आपल्याला खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर एक एक करून आपण ठेवून अशा प्रकारे टिप मारून घेऊया डिझाइनला. तर खालच्या साईडला आपण डिझाइन जे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं डिझाइन वरती लेस लावून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे गळ्याच्या अगदी जवळ, म्हणजे गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान दिसला पाहिजे. त्यानंतर आपण साईडला जो पॅच तयार केलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे ठेवून आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण राऊंड शेप मध्ये. अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान दिसला पाहिजे. तर एका साईडला आपण इथं पॅच जे आहे लावून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ठेवून आपल्याला टिप मारून घेऊया. तर बघू शकता दोन्ही पॅच आपण इथं साईडला लावून घेतलेले आहे. त्यानंतर पॅचच्या वरती आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण लेस लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं मणी लावून घ्यायचा आहे, म्हणजे जो गळा आपला अजून सुंदर दिसला पाहिजे. एक एक करून आपल्याला त्रिकोणी शेपच्या टोकाला अशा प्रकारे इथं मण्या जे आहे लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्रिकोणी शेप मध्ये आपण पूर्ण इथं डिझाइनला मणी जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं सिंपल असं लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तर गळ्याच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया लटकनला.
तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. हा डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. बराच वेळेस आपल्याला तेच डिझाईन शिवून कंटाळा आलेला असतो, काहीतरी नवीन लुक पाहिजे, त्यासाठी तुम्ही एकदा हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.